Okay. Good morning, friends. So hope you all are fine, okay, and studying well. Last lecture we have discussed about the classification of organic compounds and काही questions मी तुम्हाला दिलेले होते. खूप लोकांनी मला ते सोडवलेले पाठवलेत and I'm very happy that you all are following the things. ज्या लोकांनी ते example नाही solve केले किंवा ग्रुपवर टाकायचा कंटाळा केला, I sincerely request that please share so that I will understand ki are you getting the points or not. हो की नाही? असो. So that was about a very important topic and very basic, very sweet, very comfortable topic, that is the classification of organic compounds. Okay. So एक दोन मिनिटांमध्ये जर आपण revise केलं तर what is the classification of organic compounds? Yes, it is open chain. Mainly broadly they are classified as open chain and closed chain compound. Open chain compounds are further classified as saturated, unsaturated. Saturated compound म्हणजेच कोणते compounds? Yes, alkanes. What is the formula? General formula of alkane? CnH2n plus 2. I repeat, CnH2n plus 2. त्यानंतर unsaturated compounds की ज्याच्यामध्ये multiple bondings असतं. So they are further classified as alkene and alkyne. अल्कीन मध्ये कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे आणि अल्काइन मध्ये कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड आहे. ठीक आहे. सो यू ऑल नो दिस पर्टिक्युलर पार्ट. अल्कीनचा फॉर्म्युला CnH2n आणि अल्काइनचा फॉर्म्युला CnH2n-2. ठीक आहे. Then we come to the new part, interesting part, and that is a cyclic compound, closed compound, or they are also called as ring compounds. So मला वाटतं सगळ्यांना आठवतंय काय बेसिक क्लासिफिकेशन होतं. येस, होमोसायक्लिक, हेट्रोसायक्लिक. होमोसायक्लिक म्हणजे वेअर द रिंग इज फॉर्म बाय सिमिलर ॲटम, दॅट इज कार्बन ॲटम, विच आर ऑल्सो कॉल्ड एज कार्बोसायक्लिक. आणि हेट्रोसायक्लिक म्हणजे एक तरी ॲटम वेगळा असेल कार्बनपेक्षा, त्याला म्हणतो आपण हेट्रोसायक्लिक. सो होमोसायक्लिक इज फर्दर डिवायडेड इनटू ॲलिसायक्लिक हॅव्हिंग सिंगल बॉन्ड्स. काही केसेसमध्ये डबल बॉन्ड जरी दाखवला तरी ती कॉन्जुगेटेड सिस्टीम नाहीये. परवा मी सांगितलं तुम्हाला, ज्यांच्या प्रॉपर्टीज कोणासारख्या असतात? ॲलिफॅटिक कंपाऊंड सारख्या असतात. कोणाच्या? ॲलिसायक्लिक कंपाऊंडच्या. म्हणजे त्यांचं स्ट्रक्चर जरी क्लोज्ड असलं तरी त्यांच्या प्रॉपर्टीज मात्र कोणासारख्या असतात? येस, ॲलिफॅटिक सारख्या असतात. ठीक आहे. सो दे आर कॉल्ड एज ॲलिसायक्लिक. आणि दुसरा पार्ट होता तो म्हणजे ॲरोमॅटिक. ठीक आहे. ॲरोमॅटिक म्हणजे कॉन्जुगेटेड सिस्टीम, म्हणजे अल्टरनेट सिंगल अँड डबल बॉन्ड. कळलंय तुम्हाला? Whereas heterocyclic compounds are further classified as aromatic compounds and non-aromatic compound. And based of that I have given you the homework जे तुम्ही केलंय की थायोफिन कोणता कंपाऊंड आहे, ट्रोपॉन कोणता कंपाऊंड आहे, किंवा काय म्हणतात तुमचा तो काय दिला होता, पायरॉल कोणता कंपाऊंड आहे, वेगवेगळे. सो तुम्ही ते बरेच लोकांनी केलेलं आहे. ज्यांनी नाही केलं त्यांनी प्लीज ते या टेक्स्टबुक मधनं बघा किंवा सॉल्व करा ते. ठीक आहे. So let's move to the next part of this classification, and that is aromatic compounds जे आहेत तुमचे, म्हणजे कार्बोसायक्लिक कंपाऊंड किंवा त्यामध्ये आहेत तुमचे होमोसायक्लिक कंपाऊंड. याच्यावर जरा डेप्थ मध्ये बघूया. ठीक आहे. आणि याच्यामध्ये जे दोन क्लासेस आपण बघितले होते पैकी एक होता ॲरोमॅटिक. आता मी सगळं काय बोर्डवर लिहित नाही, पण मी मगाशीच रिवाइज केलं म्हणजे एक दोन मिनिटापूर्वी. सो ॲरोमॅटिक कंपाऊंड. ठीक आहे. सो ॲरोमॅटिक कंपाऊंड, होमोसायक्लिक आणि ॲरोमॅटिक म्हणजे यामध्ये कोणता एक्झाम्पल सपोज देणार आपण? लेट्स टॉक अबाउट द ब्युटिफुल कंपाऊंड विच यू ऑल नो, अँड दॅट इज व्हॉट? दॅट इज बेन्झीन. बेन्झीन तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना. ठीक आहे. सो हा बेन्झीन जर तुम्ही बघितला तर या बेन्झीनच्या रिंग मध्ये ऑब्व्हियसली सगळे कोण आहेत मला सांगा? कार्बन आहे, सिमिलर ॲटम्स आहेत, आणि त्यामुळे हा कंपाऊंड कोणता झाला? होमोसायक्लिक किंवा कार्बोसायक्लिक झाला. अँड इट ऑल्सो हॅज द सिंगल डबल बॉन्ड अल्टरनेटली प्रेझेंट. इट शोज अ कॉन्जुगेटेड सिस्टीम अँड दॅट्स वाय हा कंपाऊंड ॲरोमॅटिक पण आहे. अर्थात मी मागच्या लेक्चरमध्ये तुम्हाला सांगितलं की टू आयडेंटिफाय ॲरोमॅटिक कंपाऊंड, राईट, आपण एक काय म्हणतात त्याला चॅप्टर सेपरेट शिकणार आहोत हायड्रोकार्बन्स मध्ये, की ज्याच्यामध्ये अल्केन, अल्किन, अल्काइन आणि ॲरोमॅटिक असे 4 पार्ट्स असतील. ऍट दॅट टाइम आपण त्याच्या डेप्थ मध्ये जाऊया. पण आता हे खूप बेसिक तुम्हाला जे पण इतपत मी सांगते की अल्टरनेट सिंगल अँड डबल बॉन्ड इज प्रेझेंट अँड दॅट इज बेसिकली व्हॉट? दॅट इज ॲरोमॅटिक कंडिशन. ठीक आहे. आता हा जो तुम्हाला दिसतोय
या कंपाऊंड मध्ये त्यानंतर याच्याच सारखा मी आणखीन एक कंपाऊंड काढते. यू जस्ट ऑब्झर्व दिस कंपाऊंड अँड देन यू टेल मी की हा फरक आम्हाला वाटतोय याच्यामध्ये किंवा आम्हाला काही वाटत नाहीये. बरोबर, आम्ही आता वाटण्या पलीकडे गेलोय, लाईक दॅट. गमतीचा भाग सोडूया. सो असं जर आपण केलं तर सपोज दिस इज अ स्ट्रक्चर विच आय हॅव ड्रॉन, राईट. असं स्ट्रक्चर जर काढलं, ठीक आहे, बरोबर आहे ना. हे स्ट्रक्चर जर मी काढलं आणि तिसरं मी एक स्ट्रक्चर काढते 1 2 3 4 5 6 7. सपोज आय ड्रॉ द स्ट्रक्चर लाईक दिस. ओके, आणि येस, आता हे तिन्ही स्ट्रक्चर तुम्ही नीट ऑब्झर्व करा. जस्ट ऑब्झर्व. In organic chemistry, you should be a really good observer. You don't have to be really very smart or very intelligent. काही गरज नाहीये. तुम्हाला थोडंसं चांगलं ऑब्झर्वेशन, थोडंसं अनालिसिस करायला लागतं. सो तुम्ही जर तिन्ही कंपाऊंड आत्ता बोर्डवर काढलेले मी बघितले तर तुम्ही पहिल्यांदा याचे नावं सांगा मला. व्हॉट आर द नेम्स? सो इफ यू हॅव गॉन थ्रू द टेक्स्टबुक, तुम्हाला याची नावं माहिती आहे की हा पहिला झाला बेन्झीन. ऑफकोर्स याला हायड्रोजन काढा. What about this compound I told you last time? Yes, it is naphthalene. जर हे नसेल तर अजूनही वेळ गेलेली नाही. आपण जस्ट स्टार्ट केलाय चॅप्टर. सो इट इज युअर ड्युटी की सगळे कंपाऊंड माहिती पाहिजे, कारण सीईटीला डायरेक्टली क्वेश्चन विचारतात. ओके, की तुमच्या, आणि हा पार्ट तुमच्या सिलेबसमध्ये असणारच आहे. सो सीईटीला विचारतील की बाबा रे नॅफ्थलीन कोणता कंपाऊंड आहे. तर आपण वाचलेलं नसेल तर गोंधळ होईल. मी सांगते तुम्हाला, पहिलाच स्टार्टच मी तशी केली होती. दिस इज नॅफ्थलीन. नॅफ्थलीन म्हणजे नेमकं काय मी तुम्हाला सांगितलं पण होतं की आपल्या कपडे जे असतात त्याच्यामध्ये खूप दिवस जर ते तसेच राहणार असतील तर आपण त्या अशा व्हाईट कलर टॅबलेट्स त्यामध्ये ठेवतो, विच इज कॉल्ड एज नॅफ्था बॉन्ड, विच इज व्हेरी व्हॉट यू कॅन से अ व्हेरी नाईस स्मेल त्याचा असतो, ॲरोमा असतो त्याचा. ठीक आहे, मराठीमध्ये बरेचदा त्याला डांबराच्या गोळ्या असं म्हणतात. आय डोंट नो का, पण ते इतक्या सुंदर व्हाईट असून पण डांबराच्या गोळ्या त्याला म्हटलं जातं. असो, सो इट हॅज अ स्पेसिफिक ॲरोमा अँड दिस इज अ नॅफ्थलीन. सो हे असं स्ट्रक्चर असतं. ऑब्व्हियसली हायड्रोजन त्याला तुम्ही काढणार, बाकीचे सगळे. ठीक आहे, हा नॅफ्थलीन ड्रॉ मी केला. आणि हा जो कंपाऊंड आहे कुठला, हा जो तिसरा मी कंपाऊंड काढलाय, हे तुम्हाला मी दिलं होतं एक्झाम्पल, होमवर्क करा म्हणून. सो हा कंपाऊंड आहे तुमचा ट्रोपॉन. कोणता कंपाऊंड आहे? ट्रोपॉन, राईट. नाउ इफ यू ऑब्झर्व दिस 3 कंपाऊंड, व्हॉट यू ऑब्झर्व की तिन्हीच्या तिन्ही कंपाऊंड कुठले आहेत? होमोसायक्लिक आहे. बरोबर, म्हणजेच कार्बोसायक्लिक आहे. म्हणजे तिन्ही ठिकाणी जी रिंग दिसतीये तुम्हाला ती कशाची बनलेली दिसतीये? कार्बनची. दुसरा कोणीही, आय टोल्ड यू, हायड्रोजन रिंगच्या बाहेर असतो. ठीक आहे ना, त्यामुळे पूर्ण जी रिंग आहे ती कार्बनने बनली आहे. सो ऑल 3 कंपाऊंड्स आर कार्बोसायक्लिक. सेकंड थिंग, इफ यू ऑब्झर्व हिअर, इट शोज अ कॉन्ज्युगेटेड सिस्टीम. म्हणजे अल्टरनेट सिंगल डबल बॉन्ड इथे दिसतोय. डबल सिंगल डबल सिंगल डबल सिंगल डबल सिंगल, इथे सुद्धा तसंच दिसतंय. ठीक आहे, सो हे तिन्ही कंपाऊंड होमोसायक्लिक आहे. हे तिन्ही कंपाऊंड ॲरोमॅटिक पण आहेत. ठीक आहे, मग तुम्हाला वेगळं काय सांगायचं आहे तर यू ऑब्झर्व हिअर की पहिला तर स्वतः बेन्झिनच आहे. ठीक आहे, दुसरा जर तुम्ही बघितला तर यामध्ये 2 बेन्झिन रिंग तुम्हाला दिसतात. ठीक आहे, बट इफ यू ऑब्झर्व द थर्ड कंपाऊंड माय डिअर फ्रेंड्स, इट इज नॉट हॅव्हिंग बेन्झिन. याच्यामध्ये बेन्झिन नाही, याच्यामध्ये मुळातच 1 2 3 4 5 6 7 कार्बन आहे. सो तो बेन्झिनचं स्ट्रक्चर दाखवण्याचा संबंधच नाहीये. म्हणजे जरी तो होमोसायक्लिक असला, एरोमॅटिक असला, तरी तो काय नाहीये? बेन्झिन असणारा कंपाऊंड आहे. बेन्झिनच्या रिंग सारखा कंपाऊंड नाहीये. सो याच्या बेसिसवर एरोमॅटिक होमोसायक्लिक कंपाऊंड परत क्लासिफाय करतात 2 पार्ट्स मध्ये, आणि ते असतात बेन्झेनॉइड कंपाऊंड. आय विल राईट ऑन द बोर्ड, बेन्झेनॉइड कंपाऊंड अँड नॉन बेन्झेनॉइड कंपाऊंड. आर यू गेटिंग माय पॉइंट? आय रिपीट, की बेन्झिन रिंग आहे की नाही याच्या बेसिसवर होमो ॲरोमॅटिक कंपाऊंडचं परत कशामध्ये क्लासिफिकेशन केलं जातं? बेन्झेनॉइड अँड नॉन बेन्झेनॉइड. नाव जस्ट फक्त बघायला पाहिजे, बेन्झेनॉइड का म्हणतील? कारण त्याच्यामध्ये बेन्झिन रिंग प्रेझेंट आहे. नॉन बेन्झेनॉइड का? कारण नाहीये. याच्यामध्ये काही फारसं म्हणजे डिस्कशनची गरज नाही. सो तुम्हीच सांगा मला, पहिला कंपाऊंड कोणता झाला मग आता? होमोसायक्लिक, ॲरोमॅटिक आणि बेन्झेनॉइड झाला. क्लिअर? दुसरा पण कोणता झाला?
होमोसायक्लिक, ॲरोमॅटिक आणि बेन्झेनॉइड झाला. पण तिसरा मात्र होमोसायक्लिक आहे, ॲरोमॅटिक आहे, पण कसा आहे, नॉन बेन्झेनॉइड. क्लिअर? सो दिस इज अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट क्लासिफिकेशन बेस्ड ऑन द प्रेझेन्स ऑफ बेन्झीन रिंग. येतं लक्षात? ओके. सो व्हॉट यू कॅन डू इज की तुम्ही हे तिन्ही स्ट्रक्चर काढायचे. बरोबर? यू कॅन ऑलवेज पॉज द व्हिडिओ, राईट? त्याच्यासाठी मी थांबत नाही. सो तुम्ही हा व्हिडिओ पॉज करू शकता त्या मिनिटाला आणि त्यानंतर मस्त हे 3 कंपाऊंड्स तुम्ही बोर्डवर काढा, सॉरी वहीवर काढा तुमच्या, आणि ते केल्यानंतर मग त्याच्या समोर छान त्याची कॅटेगरी लिहा. सो दिस इज अ गुड एक्झरसाइज. त्यामुळे पुस्तकात ऍटलिस्ट जेवढे कंपाऊंड आलेले आहेत ते सगळे आपल्याला तोंडपाठ पाहिजे. म्हणजे फ्युरान म्हणला, तुम्ही हे करताय किंवा पॉज करून केलं असेल असं अज्युम करून मी पुढे बोलते की तुम्ही जर फ्युरान बघितला तर फ्युरान, थायोफिन आणि ते पायरिडीन यामध्ये तुम्हाला लक्षात ठेवायला खूप सोपं आहे. फ्युरान, त्यानंतर थायोफिन जे परवा मी एक्झाम्पल दिले होते, आणि पायरिडीन किंवा पायपेरिडीन, राईट? दुसरा कंपाऊंड. सो दिस इज व्हेरी सिम्पल टू रिमेंबर. THF किंवा फ्युरान म्हटला की त्यामध्ये ऑक्सिजन असतो. बरोबर? ही थीम आहे लक्षात ठेवण्यासाठी. पोरं विचारतात मॅडम लक्षात कसं ठेवू, तर त्यासाठी मी सांगते की ऑक्सिजन असेल तर ती फ्युरान फॅमिली नाही म्हणणार आपण, पण फ्युरान प्रकार म्हणतात त्याला. थायोफिन असेल तर त्यामध्ये सल्फर असतो, थायो, थायो म्हणजे सल्फर, आणि पायरिडीन जर असेल तर त्यामध्ये नायट्रोजन असतो. सो थोडक्यात ही 3 नावं तुम्ही लक्षात कायम ठेवू शकता की ऑक्सिजन एका मग फ्युरान, सल्फर एका मग थायो, राईट, आणि नायट्रोजन एका मग पायरिडीन, लाईक दॅट. ओके. सो इज इट क्लिअर? समजलंय? ऑल ऑफ यू गॉट दिस? सो दिस इज व्हेरी सिम्पल पार्ट अँड दिस इज अ कम्प्लीट पार्ट विच वी हॅव डिस्कस. ओके. सो हा तुम्ही एकदा परत एकदा काय म्हणतात त्याला ह्याच्यातनं नोट्समधनं वाचा, आणि हा आणि पुढचा पार्ट झाला की मग आपण याच्यावर एक मस्त MCQचं लेक्चर घेऊया. ॲट दॅट टाइम आय विल अंडरस्टँड की वेदर यू आर स्टडिंग प्रॉपरली ऑर नॉट. फाईन? ठीक आहे. सो मग आता दिस इज अ कम्प्लीट क्लासिफिकेशन बेस्ड ऑन बेन्झीन रिंग. जाऊ मी पुढे आता? ओके, ठीक आहे. सो होपफुली आफ्टर दिस पार्ट नाव, a part which we have already discussed during bridge course. okay, आपण तो केला होता त्यावेळेला, पण आता त्यावेळेला केला होता त्याचा आजच्या करण्याशी कितपत संबंध तुम्हाला आठवतोय काय आहे, आय एम नॉट शुअर. आणि त्याच्यामुळे आय विल जस्ट रिवाइज, बिकॉज तो नसेल तर आपल्याला पुढे जाताच नाही येणार, म्हणजे आपण थांबून जाऊ. सो कोणता तो पार्ट होता एक 5 मिनिटांमध्ये मी रिवाइज करते. ठीक आहे. ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा तो ॲट दॅट टाइम आय टोल्ड यू इट्स अ सोल ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री. दॅट वॉज alkyl group, if you remember. Before starting anything, let's revise alkyl group. So मी म्हणलं होतं तुम्हाला आठवत असेल तर आता मी विचारत नाही तुम्हाला, पण मी डायरेक्टली सांगते की काय होता अल्काइल ग्रुप. तर तुमचा जो अल्केन आहे की ज्याचा जनरल फॉर्म्युला काय असतो, CnH2n+2. या कोणत्याही अल्केन मधनं जर तुम्ही एक हायड्रोजन काढून टाकला, कळतंय? If you remove one hydrogen atom from this alkane, then whatever group form, that group form is called as what? Alkyl. त्या ग्रुपला काय म्हणणार तुम्ही? अल्काइल. म्हणजे एकदम सोपं आहे. कोणत्याही अल्केन मधनं जर एक हायड्रोजन काढून टाकला, रिमूव्ह करून टाकला, तर जो कुठला ग्रुप तयार होतो त्या ग्रुपला काय म्हणतात? अल्काइल. सो कॉमन सेन्सनी याचा फॉर्म्युला काय येणार? 2n+2 हायड्रोजन होते, यामधनं जर मी एक गायब करून टाकला तर इथे किती राहतील? CnH2n+1 राहतील. ठीक आहे. मग थोडक्यात फॉर्म्युला काय येणार मला सांगा? CnH2n+1. एक महत्वाची गोष्ट आपण या ठिकाणी दाखवतो ती म्हणजे डॅश. ही डॅश काय असते? तर ही डॅशचा अर्थ असतो की त्याची व्हॅलन्सी 1 आहे. ओके, म्हणजे सोप्या भाषेत सांगते की समजा तुम्ही तुमच्या माहितीतलं सगळ्यात सोपं स्ट्रक्चर आता मी बोर्डवर काढलं, लाईक मी मिथेन काढला, जो सगळ्यांना तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे. या मिथेन मधनं मी एक हायड्रोजन काढला, कुठला खालचा वरचा आजूचा बाजूचा असं काही नाही, कुठला तरी हायड्रोजन काढला. ठीक आहे. सो कोणता ग्रुप तयार झालाय मला सांगा? CH3 तयार झालाय. मिथेन पासनं मिथाइल तयार झालाय. हा ग्रुप कसा तयार करायचा असतो? तर अल्केन मधला जो ANE आहे तो कशाने रिप्लेस करायचा? YL ने करायचा. सो मिथेन मधला ANE कशाने रिप्लेस करणार? YL. दॅट्स व्हॉट इज मिथाइल. इफ यू ऑब्झर्व हियर नाउ दिस वन डॅश यू ऑब्झर्व. व्हॉट इज द मीनिंग ऑफ दॅट वन डॅश? काय अर्थ होतो त्याचा? त्याचा अर्थ होतो
की याला आपण काहीतरी जोडलेलं नाहीये, म्हणजे हा बॉन्ड अजून सॅटिस्फाय झालेला नाहीये, ही व्हॅलन्सी सॅटिस्फाय झालेली नाहीये. मग थोडक्यात याची व्हॅलन्सी किती झाली मला सांगा, 1 झाली. किती तुम्हाला जोडावे लागणार त्याला ग्रुप, एक कोणीतरी जोडावं लागेल, राईट. सो या ग्रुपला कोणता ग्रुप म्हणणार मग तुम्ही, दिस इज कॉल्ड ॲज मोनोव्हॅलंट और युनिव्हॅलंट. मोनो म्हणजे सिंगल, व्हॅलंट म्हणजे व्हॅलन्सी. ठीक आहे. सो अल्काइल ग्रुप दाखवताना ही जी डॅश दाखवली जाते, जोपर्यंत तुम्ही बॉन्ड करत नाही तोपर्यंत ही डॅश दाखवणार, उगाच डॅश काढत नाही बसणार तुम्ही. ठीक आहे. सो ज्या वेळेला बॉन्डिंग नसतं झालेलं त्यावेळेला याची व्हॅलन्सी किती असेल, 1 असेल. ठीक आहे. आता जर का मी याला असं करून टाकलं, CH3 ला मी Cl जोडला, तर तरी तुम्ही वेड्यासारखं इकडे डॅश दाखवणार का? नो, यूज युअर कॉमन सेन्स, राईट. की याची व्हॅलन्सी 1 होती, म्हणजे याला एक बॉन्ड तयार करायचा होता, तो केला की संपलं, तो सॅटिस्फाईड आहे, राईट. सो मग अशा केसमध्ये तुम्ही ते व्हॅलन्सी दाखवणार नाही. पण जनरल ज्या वेळेला तुम्ही लिहिता त्यावेळेला हा ग्रुप कसा लिहिता, डॅश CnH2n+1. इज इट क्लिअर? सो अल्केन पासून काय तयार होतो, अल्काइल तयार होतो. ठीक आहे. In the bridge course we have formed that chart, so I will not repeat that chart. You can always refer the same lecture. ठीक आहे. कारण ते जर मी करत बसले तर परत माझे 30 मिनिटं त्यामध्ये जाते. सो मी फक्त तुमच्या माहितीसाठी असं करेन की तुम्ही अल्किल ग्रुप तुम्हाला माहिती असतील, व्हेरी गुड. नसेल तर तुम्ही हा फॉर्म्युला लिहून घ्या. ठीक आहे. आणि मग त्याच्यानंतर 10 अल्किल ग्रुप्स मी बोर्डवर लिहिते, कारण त्याच्याशिवाय मला पुढे जाता येणार नाही. सो तुम्ही सुद्धा ते रिवाइज करा, आता खूप गॅप पडला असेल तर. मिथाइल म्हणजे काय, अल्किल ग्रुप येणार, व्हॉट इज द फॉर्म्युला, डॅश CH3. ठीक आहे. इथाइल ज्यांना येतं त्यांनी त्यांचं स्वतःचं लिहिलं तरी चालेल, डोंट वेट फॉर मी. इफ यू नो दिस पार्ट यू कॅन प्रोसीड, यू कॅन फॉरवर्ड. ओके, काही प्रॉब्लेम नाहीये. इथाइल. तिसरा असतो प्रोपाइल, व्हॉट इज द फॉर्म्युला, डॅश C3H7. हे नसेल माहिती तर आत्ताच ऑर्गॅनिक केमिस्ट्री ड्रॉप घेतला तरी चालणार. ठीक आहे. पुढे पोरांना ऑर्गॅनिक केमिस्ट्री येत नाही, याचं कारण असतं हे लेक्चर. डॅश C4H9. ते आपल्या आवडीने हायड्रोजन आणि कार्बन बदलतात, सो आपली आवड नाही करते आपण इथे. ठीक आहे. वी शुड बी स्पेसिफाईड. पेंटाइल डॅश C5H11. हेक्साइल डॅश C6H13. हेप्टाइल डॅश C7H15. हे काय येतं ते तुम्हाला कळतंय, कारण जनरल फॉर्म्युला मी काय लिहिला होता आता इथे, डॅश CnH2n+1. ओके, वरती जातोय, राईट हिअर, डॅश CnH2n+1 हा फॉर्म्युला लिहिला आहे आपण, आणि याचा वापर करून सगळं करतोय. म्हणजे 7 × 2 14+1 म्हणजे किती झाले, 15 झाले. देन ऑक्टाइल C8H17, राईट, 8 × 2 = 16 आणि 1 = 17. नोनाइल C9H19, right, and the last one is decyl C10H21. so this is very interesting part. rather नाही माहिती तर काही पुढे जायचंच नाही, हे तोंडपाठ पाहिजे, म्हणजे याला काही असं खूप असं काही अभ्यास करण्याची गरज नाही. इट्स अ कॉमन सेन्स बेस्ट. जो काही नंबर असेल कार्बनच्या त्याचे डबल करून काय करायचं, +1 करायचं. ठीक आहे. सो आता हे प्रत्येक ठिकाणी आपल्याला लागणार. कुठली ऑर्गॅनिक केमिस्ट्रीची रिॲक्शन असू द्या, प्रिपरेशन असू द्या, काही प्रॉपर्टी असू द्या, त्याच्यासाठी हे गरजेचं आहे. हे तुम्हाला नाही आलं तर जसं तुमच्या मॅथ्समध्ये काहीतरी सायन्स असतात किंवा काहीतरी नंबर्स वापरतात. सो दिस इज द बेसिक. इफ यू डोंट नो यू कांट प्रोसीड. ठीक आहे. मग आता या लॉजिकने मी पुढे जाते चॅप्टरमध्ये. सो आय जस्ट रिवाइज इन फ्यू मिनिट्स की व्हॉट विल रिक्वायर. एनिवे, आता पुढे जाताना आपण हे शब्द तुम्ही ऐकले असतील. वी आर स्टार्टिंग व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट ऑफ दिस चॅप्टर. रादर ऑल आर बेसिक, त्यामुळे खूपच गरजेचे आहेत. सो आपण आता स्टार्ट करतो एक अतिशय महत्वाचा पार्ट. सो साधारण 2-3 लेक्चर तरी लागतो आपल्याला कव्हर करायला. ओके, दॅट इज अ फंक्शनल ग्रुप. ओके, सो फंक्शनल ग्रुप तुम्ही इव्हन तुमच्या 10th मध्ये पण बघितले आहे. ठीक आहे. सो आता फंक्शनल ग्रुप लोकांना माहिती असतात,
त्यांनी त्यांच्या 10वी ते पाठ केलेले असतात. अर्थात सगळे फंक्शनल ग्रुप काही तुम्हाला 10th स्टँडर्डमध्ये नव्हते. आय थिंक एक 4-5 फंक्शनल ग्रुप्स तुम्हाला लाईक ऍसिड होता, अल्कोहोल होता, काहीतरी इस्टर होता, अल्डिहाइड होता, असलं काहीतरी नावं तुम्ही ऐकल्यासारखं तुम्हाला वाटत असेल किंवा तुम्ही विसरून पण गेला असाल. ठीक आहे, आता तसं करून नाही चालणार, कारण या प्रत्येक फंक्शनल ग्रुपवर आज आपण फक्त त्याचा फॉर्म्युला बघणार. सगळे नाहीच होणार, पण जेवढे होतील 4-5 तेवढे. अँड यू विल नॉट बिलीव्ह 12वी या प्रत्येक फंक्शनल ग्रुपवर एक चॅप्टर आहे 30-30, 40-40 पेजेसचा. ठीक आहे, त्यामुळे आता जर फंक्शनल ग्रुपच कोण आहे माहिती नसेल तर देर इज नो पॉइंट इन गोइंग इन 12th स्टँडर्ड, कारण मग तुम्हाला ते पुढचं कसं येणार. ठीक आहे ना. सो दिस इज रिअली क्रिटिकल पार्ट. म्हणजे आता आपण काय करतोय माहितीये का, तर आपण आता ऑर्गॅनिक केमिस्ट्रीची लँग्वेज शिकतोय. वी आर ट्राइंग टू लर्न द लँग्वेज ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री. अच्छा, हे आपल्याला वापरून पुढचं काम करायचं आहे. ठीक आहे, असो. फंक्शनल ग्रुप म्हणजे बेसिकली काय होतं. सो तुम्ही 10वीत ते शिकला आहात. आय जस्ट वॉन्ट द आन्सर. यू ट्राय टू आन्सर ऑन युअर ओन दॅट व्हॉट इज द कॉन्सेप्ट ऑफ फंक्शनल ग्रुप. काय असतो फंक्शनल ग्रुप नेमका. तर 10वीतली डेफिनेशन तुमची नक्की पाठ असेल किंवा नसेल तर तुम्हाला तेव्हा काही कळलेलं नसेल असंही होऊ शकतं. दिस इज अ चान्स टू लर्न वन्स अगेन व्हॉट इज अ फंक्शनल ग्रुप. सी नाव बोर्डवर मी 3 एक्झाम्पल्स काढते आत्ता आणि तुम्ही मला सांगायचंय की हे काय आहेत नेमके. आय डोंट वॉन्ट एनी नेम. मला काहीच त्याच्याबद्दलची माहिती नकोय. मी जे प्रश्न विचारणार आहे त्याचे फक्त तुम्ही उत्तरं तुमच्या लेवलला देण्याचा प्रयत्न करा. ओके, फाईन. सो आय विल ड्रॉ दिस 3 कंपाऊंड्स ऑन बोर्ड. आय हॅव डन इट. आता मला सांगा तुम्ही की या तिन्ही कंपाऊंडमध्ये काय सेम दिसतंय तुम्हाला. व्हॉट इज द सिमिलॅरिटी. जस्ट स्टॉप. CH3 ऍब्सोल्युटली करेक्ट. तिघांमध्ये पण एक गोष्ट कॉमन आहे, ती अशी कळते की तिन्ही कंपाऊंडमध्ये ऍब्सोल्युटली करेक्ट, व्हेरी गुड. तिन्ही कंपाऊंडमध्ये एक गोष्ट कॉमन आहे आणि ती म्हणजे CH3. बरोबर. सो थोडक्यात CH3 म्हणजे कोणता तरी काय झाला, अल्किल ग्रुप झाला. जसा की इथे मी मिथिल घेतला. आता गरज आहे का की नेहमी मिथिलच असेल. अजिबात नाही. कधी डेकाईल असेल, कधी नोनाईल असेल, वाटेल ते असेल. 10च्या पुढेही कार्बन असू शकतात. ओके, ठीक आहे. मग आता हा CH3 किंवा जे काही आपण इथे बघतोय ही कॉमन गोष्ट आपण बघितली. नाव यू ट्राय टू आन्सर माय सेकंड क्वेश्चन. इफ आय आस्क यू की तीनही पण कंपाऊंडच्या प्रॉपर्टीज सेम असतील की वेगळ्या असतील. तुम्हाला काय वाटतं. तिन्ही कंपाऊंडच्या प्रॉपर्टीज सेम असतील की वेगळ्या असतील. तुम्हाला माहितीचा विचारच नका करू. तुम्ही आता बघून फक्त तुम्हाला काय वाटतं. म्हणजे आपल्याला असं वाटतं ना, एखादं बघून आपल्याला काहीतरी वाटतं कुठली तरी गोष्ट. तसं या ठिकाणी या 3 कंपाऊंडकडे बघितल्यानंतर तुम्हाला काय वाटतं की याच्या प्रॉपर्टीज सेम असतील की वेगळ्या असतील. वेगळ्या असतील. ऍब्सोल्युटली करेक्ट. कुठल्याही व्यक्तीला या तिघांकडे पाहिल्यानंतर असं वाटतं की याच्या प्रॉपर्टीज सेम नाही असू शकत. ठीक आहे. मग माय क्वेश्चन इज की तिघांमध्ये पण तर CH3 आहे. ठीक आहे ना. पण मग प्रॉपर्टी का नाही तुम्हाला वेगळ्या वाटत आहे. व्हॉट इज द रिझन. काय वेगळं वाटतं. ऍब्सोल्युटली तुम्हाला वाटतं की नाही यार प्रॉपर्टी सेम नसतील याच्या, कारण इथे Br दिसतोय, इथे कोणीतरी O दिसतोय म्हणजे OH दिसतोय, इथे काहीतरी NH2 दिसतोय. सो कार्बन असे ना का सेम. ठीक आहे, कार्बन हायड्रोजन असू देत सेम, पण हे तिन्ही ग्रुप तिन्ही कंपाऊंड सारख्या प्रॉपर्टी दाखवू शकत नाही असं आपल्याला बघितल्यावर सेन्स होतं. का होतं. ऍब्सोल्युटली करेक्ट. दिस इज बिकॉज ऑफ द प्रेझेन्स ऑफ समथिंग विच इज डिफरंट. म्हणजे माणसं सगळी सारखी असतात हो. प्रत्येकाला 2 डोळे, बरोबर, 2 कान, 1 नाक, राईट, एक डोकं, बरोबर. असं सगळं सेम असतं तरी पण आपण सारखे नसतो. बिकॉज वी हॅव समथिंग विच इज डिफरंट. म्हणजे इव्हन ट्विन जरी असले ना, जुळे जरी असले ना, तरी पण ते पूर्णपणे सारखे नसतात. तरी त्यांच्यात काहीतरी वेगळेपण असतं. आता मुद्दा कुठे आहे. मुद्दा असा आहे की काहीतरी अशी गोष्ट आहे की ज्या तिघांना वेगळी बनवते आणि ती म्हणजे त्यांच्यामध्ये असलेला Br, याच्यामध्ये असलेला OH आणि याच्यामध्ये असलेला NH2. सो माय डिअर फ्रेंड्स, हे जे काही आहे हे तुमच्या कंपाऊंडच्या प्रॉपर्टीज डिसाइड करणार आहे. आणि असे ॲटम किंवा ग्रुप ऑफ ॲटम जे ऑर्गॅनिक कंपाऊंडच्या प्रॉपर्टीज डिटरमिन करतात, त्यांच्यावर सगळा बेस असतो ऑर्गॅनिक कंपाऊंडचा. दोज ग्रुप्स आर बेसिकली कॉल्ड ॲज फंक्शनल ग्रुप्स. काय म्हणतात त्यांना. फंक्शनल ग्रुप्स. सो प्लीज फंक्शनल ग्रुपची डेफिनेशन पाठ नका करू. गरज नाहीये. तुमच्या लक्षात ती तशीच राहणार आहे जर तुम्हाला कॉन्सेप्ट कळला असेल. ओके. सो फंक्शनल ग्रुप म्हणजे मला
हे कळलं पाहिजे की इट इज अ ॲटम. इट कॅन बी वन ॲटम लाईक Br or it can be group of atom like NH2OH which is responsible to determine the properties. Is it clear? And that atom or group of atom is called as functional group. Clear? So मग यामधला functional group कोण आहे तुमचा Br आहे. यामधला functional group कोण आहे तुमचा OH आहे आणि इथला कुठला आहे NH2 आहे. ठीक आहे. सो असे असंख्य functional groups असतात की ज्याच्यावर एक एक फॅमिली तयार होते. ओके. One family of organic compound is based on this small functional group. राईट. सो कळला पहिल्यांदा सगळ्यात महत्वाचा मुद्दा. ओके. आता जर का मला याला जनरलाइज लिहायचं असेल, जनरलाइज फक्त CH3 साठी नाही लिहायचंय, कोणाही साठी लिहायचंय, इथाइल मिथाइल प्रोपाइल कोणाहीसाठी, तर मी असं लिहिते बघा, CnH2n+1-X. इथे हा CnH2n+1 म्हणजे आता सांगितल्याप्रमाणे कोणता ग्रुप झाला, अल्काइल. आणि हा X म्हणजे काय, तर हॅलोजनला ऑर्गॅनिक कंपाऊंडच्या भाषेत X ने रिप्रेझेंट करतात. कॅपिटल X याचा अर्थ कुठला तरी हॅलोजन. किती हॅलोजन्स माहिती आहेत तुम्हाला? 4 हॅलोजन्स तुम्हाला माहिती असतील. कुठली कुठली? ब्रोमीन, क्लोरीन, आयोडीन आणि फ्लोरीन. 5वाही आहे पण तो आपण वापरत नाही केमिकल रिॲक्शन्ससाठी. देअर इज अ ह्यूज स्टोरी, ती पण सांगेन कधीतरी. सो प्रत्येक वेळेला मला BrCl लिहित बसायची गरज नाही. -X चा अर्थ होतो कोणता तरी काय हॅलोजन. सो दॅट इज अ सिम्बॉल ऑफ हॅलोजन इन केमिस्ट्री. ठीक आहे. सो CnH2n+1X याला फॉर्म्युला कसा लिहिणार मी? CnH2n+1- काय लिहिला? OH लिहिला. समजते? आणि तिसऱ्यामध्ये लिहिणार मी CnH2n+1-NH2. आता काही 3च फंक्शनल ग्रुप नाहीये. प्रत्येक वेळेला तुम्हाला CnH2n लिहित बसायची गरज नाही. केमिस्ट्रीने अजून तुमचं काम सोपं केलंय की त्याऐवजी त्याला तुम्ही असं लिहा, R-X. लोकांना प्रश्न पडतो की काय असतो. खूप वेळेला तर 12वी होतं पण पोरांना माहिती असतं की R म्हणजे नेमकं काय. गमतीचा भाग खरं. सो हा कॅपिटल R याचा अर्थ कोणता ग्रुप आहे? अल्काइल ग्रुप. सो जेव्हा केव्हा केमिस्ट्रीमध्ये कॅपिटल R तुम्हाला असं जोडलेला दिसेल याचा सिंपल अर्थ आहे की तो कोण आहे? अल्काइल ग्रुप. आणि त्याचा फॉर्म्युला कुठला आहे? CnH2n+1. ओके. येते लक्षात? याला कसं लिहिणार तुम्ही मला सांगा? R-OH. याला कसं लिहिणार तुम्ही? R-NH2. ठीक आहे. सो यांचा जनरल फॉर्म्युला कोणता झाला कंपाऊंडचा? RX. याचा काय झाला? ROH. त्याचा काय झाला? RNH2. म्हणजे थोडंसं जर नीट विचार केला तुम्ही आत्ता तर किती सुंदर आहे हे. एखाद्या ऑर्गॅनिक कंपाऊंडचा जनरल फॉर्म्युला लिहायला एक गोष्ट कॉमन असते. कोणती? R. ठीक आहे. अल्किल ग्रुप. आणि त्याला त्याचा काय जोडलेला असतो? फंक्शनल ग्रुप. म्हणजे मी असं म्हणू शकीन का? ओके. हे कुठे पुस्तकात नसतं दिलेलं. मी असं म्हणू शकेन का एखाद्या कंपाऊंडचा जनरल फॉर्म्युला म्हणजेच R प्लस त्याला जोडलेला काय? फंक्शनल ग्रुप. कॅन आय से लाईक दिस? असं म्हणता येईल मला? म्हणता येईल. म्हणता येईल नाही, आहेच तसं की एखाद्या कंपाऊंडचा जनरल फॉर्म्युला म्हणजे काय असतं? कॉमन गोष्ट त्यामध्ये R आणि त्या R ला काय जोडलेला असतो? फंक्शनल. क्लिअर? ओके. सो ज्या वेळेला तुम्हाला म्हणतात की एखाद्या कंपाऊंडचा फंक्शनल ग्रुप सांगा कोणता आहे तर तुम्ही त्यातनं R काढून टाकायचा. समजतंय? आणि जे राहिलं तो त्याचा काय असणार आहे? फंक्शनल ग्रुप. म्हणजे कसं करूया आपण? फॉर एक्झाम्पल समजा मी जर आत्ता इथे लिहिलं तर तुम्ही मला कंपाऊंड माहिती, आता कदाचित तुम्हाला माहिती असेल पण माहिती नसला तरी तुम्ही सांगू शकता की यातला कोणता फंक्शनल ग्रुप आहे. व्हॉट इज द फंक्शनल ग्रुप हियर? CHO. R काढून टाकल्यावर जे राहतो तो म्हणजे फंक्शनल ग्रुप आहे. सपोज मी असं म्हणलं की से, सो व्हॉट इज द फंक्शनल ग्रुप हियर? NC. त्याची नावं बघूया, तेच काम करायचं आपल्याला. याचा फंक्शनल ग्रुप काय येणार? CN येणार. ठीक आहे. याचा फंक्शनल ग्रुप काय येणार? व्हॉट इज द फंक्शनल ग्रुप? दिस इज NO2. क्लिअर? सो असे असंख्य फंक्शनल ग्रुप असतात. कळलं का करायचं असतं असं? एनी कन्फ्युजन? क्लिअर इट इज? प्लीज राईट डाऊन. काही 2-3 पॉइंट्स महत्वाचे मी लिहून देते. ओके. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट. सो R वगैरे नाही मी लिहून देत परत, ते ऑलरेडी झालंय. जस्ट गिव्ह द हेडिंग फंक्शनल ग्रुप. सो टुडे we have started with functional group. Write the definition. An atom or group of atom. An atom or group of atom which is responsible to determine
the properties of organic compound, which is responsible to determine the properties of organic compound, is called as functional group. Is called as functional group. बरोबर. खाली लिहा एक्सप्लेनेशन. तुम्हाला कळलं पाहिजे. फॉर एव्हर यू शुड रिमेंबर द कॉन्सेप्ट. एक्सप्लेनेशन. ड्रॉ दिस 3 कंपाउंड्स. हे 3 कंपाउंड काढा. असं काही नाही की तुम्ही CH3 घेतला पाहिजे. तुमच्या आवडीप्रमाणे कोणताही तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे. तसंच करायचं आपल्याला पूर्ण चॅप्टर भर आता. So draw these 3 compound. And show like this. Okay. Try to understand conceptually. तुम्ही समजून करा ते. सो असं मी दाखवले 3 कंपाउंड. ठीक आहे. बिलो दॅट मी असे ॲरो केले आणि इथे लिहिलं फंक्शनल ग्रुप. थोडक्यात ते 3 या कंपाउंडचे फंक्शनल ग्रुप आहेत. राईट. खाली लिहा एक वाक्य. इन दिस कंपाउंड्स किंवा इन द अबोव कंपाउंड, इन दिस कंपाउंड्स the properties of the compound, the properties of the compound is determined by, the properties of the compound are determined by Br, OH, NH2 respectively. The properties are determined by Br, OH, NH2 respectively. Hence, they behave as the functional group. They behave as the functional group. Okay? खाली लिहा. Their general formula is पहिल्याचा RX, दुसऱ्याचा ROH मी लिहिते बोर्डवर, आणि तिसऱ्याचा RNH2. Their general formula is RX, ROH, RNH2 respectively. फाइन. कळलं. हा, आता जनरल फॉर्म्युला आणि फंक्शनल ग्रुप मधला फरक कळला आहे ना तुम्हाला. काय असतो की कुठल्याही फंक्शनल ग्रुपला आपण काय जोडला, आर जोडला की काय तयार होतो त्याचा जनरल फॉर्म्युला. ही क्लॅरिटी आली आहे. ओके. आता आय डोंट नो एक्झाम होतील की नाही, बट वेन एव्हर सच एक्झाम्स आर देअर त्याला प्रश्न विचारतात की जनरल फॉर्म्युला सांगा आणि फंक्शनल ग्रुप सांगा. त्याला पोरांना दोघांमधला फरकच कळत नाही. ठीक आहे. सो फंक्शनल ग्रुप म्हणजे ज्याच्यामध्ये आर नाही घेत, आणि जनरल फॉर्म्युला म्हणजे ज्याच्यामध्ये आर इन्क्लूड केलेला असतो. क्लिअर. ओके. आता खाली एक वाक्य तुम्ही डेफिनेटली लिहून घ्या इथे, जस्ट फॉर युअर अंडरस्टँडिंग, की जनरल फॉर्म्युला इक्वल टू आर प्लस फंक्शनल ग्रुप. दिस इज फॉर युअर अंडरस्टँडिंग. हा काय असंच कुठलं मॅथमॅटिकल इक्वेशन नाही आहे. आपल्याला झेपा म्हणून पुढे मागे जेव्हा केव्हा गरज पडेल. फाईन. झालंय. जाऊ मी पुढे. ठीक आहे. आता ॲटलिस्ट 2 फंक्शनल ग्रुप बद्दल तरी आपण डिटेल बोलूया. ओके. आता काय करायचं सांगते. जस्ट डोंट राईट एनिथिंग. ट्राय टू अंडरस्टँड मी काय करते आता बोर्डवर. हे अल्किल ग्रुप तुम्हाला माहिती पाहिजे पहिली गोष्ट. फंक्शनल ग्रुप तुम्हाला कळलेलं असलं पाहिजे दुसरी गोष्ट. आणि आता तिसरं मी काय करते तर तुम्ही तुमच्या पेजवर, चांगल्या नवीन कोऱ्या पेजवर असा चार्ट करणार आहात. ओके. यू कॅन ऑलवेज पॉज द व्हिडिओ. आता तुम्ही फक्त समजून घ्या मी काय करते. ठीक आहे. आणि मग घरी छान निवांत तुम्ही केला तरी चालेल. म्हणजे घरीच आहात तुम्ही. ठीक आहे. तिथेच करा.
नेम ऑफ फॅमिली, देन सेकंड याच्यात पुस्तकात आता यांनी दोन वेगळ्या वेगळ्या करून नाही दाखवलंय, फक्त फॉर्म्युलांची फंक्शनल ग्रुपची लिस्ट केली आहे बस. तसं नाही, आपल्याला छान पूर्ण डिटेलिंग करायचं आहे. तिसरं लिहिणार आपण फंक्शनल ग्रुप. सो यू कॅन से की दिस इज माय ओन स्टाईल. सो यामध्ये आपण सगळे फंक्शनल ग्रुप घेणार. ओके, एकदा ते आलं तुम्हाला की मग विचारू नका, तुम्ही चांगलंच आहे. एक्झाम्पल. ओके, सो आता याची मेथड सिंपल असणार आहे की मी आधी एक्सप्लेन करेल एक 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 फंक्शनल ग्रुप आणि त्यावर तुम्हाला म्हणजे थोडक्यात तुम्हाला होमवर्क द्यायचं आहे. आणि सगळं झाल्यानंतर वन डे विल हॅव अ लेक्चर, लाईव्ह लेक्चर ऑन दॅट, वेअर आय कॅन सिम्पली आस्क यू. तुम्ही रेडी राहायचं तेव्हा. ठीक आहे, ओके. सो आता एक 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 करून फॅमिली लिहूया. साधारण 17 ते 18 फंक्शनल ग्रुप असतात, म्हणजे हे बेसिक आहेत. ठीक आहे, सो चार्ट मस्त करायचा, अजिबात जागेचा कंजूसपणा करायचा नाही. ओके, छान वापरायचं, नीट लिहायचं, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. ठीक आहे, आता पहिली फॅमिली आपण घेऊया. दॅट इज व्हेरी बेसिक, दॅट इज अल्किल हलाइड. आवडेल तुम्हाला हे, कारण खूप सोपं असतं हे सगळं. अल्किल हलाइड. यूज युअर कॉमन सेन्स. आता जनरल फॉर्म्युला काय येणार याचा, तर जनरल फॉर्म्युलामध्ये अल्किल तर सगळीकडेच आहे, त्यामुळे आर येणार. आणि याचा फंक्शनल ग्रुप कोण आहे मला सांगा, एक्स. एक्स म्हणजे कोण, कुठला तरी हॅलोजन. सो व्हॉट इज अ जनरल फॉर्म्युला, याचा काय जनरल फॉर्म्युला, आर डॅश एक्स. तुम्हाला माहिती आहे ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये, म्हणजे मी बरेच वेळा पोरांना सांगते की पोरांना केमिस्ट्री म्हटल्यानंतर असंख्य कंपाऊंड रिॲक्शन आणि असं वाटतं की खूप मला पाठ करायचं, लक्षात ठेवायचं. पहिल्यांदा डोक्यातनं ही गोष्ट काढून टाकायची. अभ्यास तुम्हाला रोज करावा लागेल, बट देर इज अ स्पेशल टेक्निक. तुम्ही जर हे नीट जनरल फॉर्म्युला केले की नाही तर तुम्हाला अजिबात ते पाठबीट करायला लागत नाही. ओके, जसं एबीसीडी नॅचरली येतं, रोज वाचत बसता तुम्ही एबीसीडी एबीसीडी, नाही ना, तसं हे पण तुम्हाला तितकंच सोपं वाटणार. पुढचं, व्हॉट इज द फंक्शनल ग्रुप, कोण येणार फंक्शनल ग्रुप, डॅश एक्स. हा, व्हेनेवर यू राईट यू प्रोव्हाइड दिस डॅश. ही डॅश काय इंडिकेट करते माहितीये का, असं लिहिलं तर काय होतं, एवढाच मार्क मिळतो, चुकच मिळतं आपल्याला. बरोबर आहे का, कारण की ही डॅश जी आहे ती डॅश काय दाखवते तुम्हाला, की तो अनस्टेबल ग्रुप आहे. बरोबर ना, त्यामुळे हा मोनोवॅलन्स ही दाखवतो. आता एखादं एक्झाम्पल घेऊया. जस्ट टेक अ व्हेरी बेसिक एक्झाम्पल, C2H5Br. नाउ यूज युअर कॉमन सेन्स. यू हॅव इनफ कॉमन सेन्स, डोंट वॉन्ट एनी इंटेलिजन्स फॉर दॅट. आत्ता आपण बाजूला 10 ग्रुप मी अजूनही बोर्डावर तसेच ठेवले. कोण आहे C2H5, म्हणजे इथाईल आहे त्या लिस्ट मधला. हे पाठ पाहिजे, तोंडपाठ पाहिजे. ठीक आहे, C2H5 म्हणजे इथाईल आहे. आणि Br म्हणजे कोणता आहे, ब्रोमाइड. ब्रोमीन असतं त्याचं नाव, पण याला या फॉर्म मध्ये लिहिताना कसं लिहिलंय आपण, हलाइडच्या फॉर्म मध्ये, म्हणून ब्रोमीनला कसं लिहिणार, ब्रोमाइड. सो माय डिअर फ्रेंड्स, व्हॉट इज द नेम ऑफ दिस कंपाऊंड, काय येणार पहिल्याचं, इथाइल ब्रोमाइड. काय नाव आलं याचं, इथाइल ब्रोमाइड. दॅट इज द टेक्निक. सो सोपं, तुम्हाला 10 फंक्शनल ग्रुप, 10 अल्काइल ग्रुप्स माहिती पाहिजे आणि त्याचं नाव माहिती असलं की कोणताही फॉर्म्युला तुम्हाला तयार करताय. ठीक आहे, सो पहिला झाला. हे काय एक्झाम्पल, हेच पाठ वगैरे करायचं नाहीये, दिस इज जस्ट टू अंडरस्टँड. कोणी लिहिता यायला पाहिजे. त्यानंतर टेल मी नाव दिस, व्हॉट विल बी द नेम, काय येणार याचं नाव सांगा, C7H15 हेप्टाइल. आणि आय म्हणजे कोण आहे, आयोडाइड. कसं वाचणार याला, आयोडाइड. सो इट विल बी हेप्टिल आयोडाइड. हेप्टाइल पण म्हणतात. मी कधी कधी मूड प्रमाणे हेप्टिल म्हणते, कधी कधी हेप्टाइल होतं माझ्या तोंडून. सो तुम्हाला जे आवडतं, छान वाटतं, स्टायलिश वाटतं ते तुम्ही म्हणा, प्रोव्हाइडेड फॉर्म्युला करेक्ट पाहिजे. ठीक आहे, सो व्हॉट इज द फॉर्म्युला, हेप्टाइल आयोडाइड. क्लिअर. आता मला सांगा तुम्ही उलट की याचा फॉर्म्युला काय असेल. एक मिनिट, मी उलट करते आता. जस्ट टेल मी व्हॉट शुड बी द फॉर्म्युला ऑफ दिस कंपाऊंड. नोनाइल क्लोराइड. काय फॉर्म्युला यायला पाहिजे याचा, नोनाइल. नोनेन म्हणजे 9 कार्बन. आपल्याला नाही आठवलं तर लॉजिक लावायचं. 9 कार्बन, 9 दुने 18 आणि 1 19. येस, C9H19. आणि क्लोराइड म्हणजे कोण झाला, Cl. इकडून पण त्याला डॅश जोडायचं नाही, मी मगाशीच सांगितलं. ओके, नाही म्हणाल तुम्हीच लिहिलंय तिथे डॅश. हो मी लिहिलंय, पण मी का लिहिलंय ते मगाशी सांगितलं होतं. सो व्हॉट इज द फॉर्म्युला, C9H19Cl. क्लिअर. बस, एनी फॉर्म्युला यू कॅन डिझाइन. फाईन.
सो यू कॅन राईट डाऊन दिस. ओके, आय एम अज्युमिंग की तुम्ही ते पॉज व्हिडिओ करून लिहू शकता घरात. ठीक आहे ना. स्टिल यू कॅन गो थ्रू दॅट. असे ॲट द एंड ऑफ द फंक्शनल ग्रुप, नॉर्मली आय टेक अ टेस्ट ऑन दिस फंक्शनल ग्रुप फॉर 40 मार्क्स. म्हणजे आत्तापर्यंत जेवढ्या बॅचेस झाल्या त्याच्यामध्ये मी ही 40 मार्क्सची टेस्ट पहिल्यांदा घेत असते या फंक्शनल ग्रुपवर. आणि मिनिमम स्कोर मी सांगते पोरांना की 38 आला पाहिजे, कोणी इररेस्पेक्टिव्ह ऑफ अ चाइल्ड. ठीक आहे. सो तुम्हाला पण तेच करायचं. ज्या दिवशी मी ते टेस्ट घेईल तुम्हाला 38 मार्क 40 पैकी कमीत कमी पडली पाहिजे. असो, कळले पहिला पार्ट. ठीक आहे. वन मोर फंक्शनल ग्रुप वी कॅन डेफिनेटली सी, आणि दॅट इज, आता याला लिहूया आपण, अल्किल अल्कोहोल. अल्कोहोल, अल्कोहोलचा फंक्शनल ग्रुप असतो OH. कोणता फंक्शनल ग्रुप आहे? OH. ठीक आहे. सो याचा जनरल फॉर्म्युला काय आला? R-OH. बरोबर. आणि फंक्शनल ग्रुप इज -OH. ज्या फंक्शनल ग्रुपचं नाव पण मी लिहिते, मागच्या याचं होतं हॅलोजन, याचं आहे हायड्रॉक्झिल किंवा हायड्रॉक्सी असं पण त्याला म्हणतात. ओके. राइट. So alkyl alcohol, that is R-OH. The general formula is R-OH. The functional group is -OH, hydroxyl. And I'll write the examples on the board. तुम्ही त्याचे नावं लिहायचे आहेत. आता शक्यतो आजूबाजूला म्हणजे तुमच्या त्या लिस्टमध्ये न बघता लिहिण्याचा प्रयत्न करा. करेक्ट. म्हणजे हे इतके वेळा हाताखालनं जाणार की याच्यात कन्फ्युजन नाही राहत शेवटी. पण आपल्याला पहिल्या दिवसापासूनच नाही करायचं आहे. 8 म्हटला की आपल्याला नाव आलंच पाहिजे, त्याचे कार्बन बरोबर आलेच पाहिजे, हायड्रोजन बरोबर आलेच पाहिजे. अँड इट्स व्हेरी लॉजिकल. चुकूनही हे पाठ नाही करावं लागत. सो राईट द नेम्स. यू राईट द नेम्स ऑफ ऑल 3 कंपाऊंड्स. तुमचे ग्रुप्स पाठ नसतील झाले तर समोर आयदर छोट्या मोठ्या बहीण भावांना बसवायचं, ते नसतील घरामध्ये तर आईला बसवायचं, बाबांना बसवायचं, अजून कोणी असतील त्यांना बसवायचं, आणि रोज त्यांची आणि आपली स्वतःची प्रॅक्टिस करायची. ठीक आहे. सो दॅट हे कधीच विसरणार नाही. त्यांनाही 10 ग्रुप्स माझ्या कृपेने माहिती होतील. फाईन. झालेत नावं लिहून तुमचे? होपफुली तुम्ही नावं लिहिले असतील. आणि मी नाव लिहितेय ते बरोबर तुम्ही लिहिलंय का चेक करा. C4H9 म्हणजे काय नाव येणार याचं? ब्युटाइल. आणि OH आहे म्हणून काय म्हणणार त्याला? अल्कोहोल. बरोबर आहे ना. 6 म्हटल्यावर काय? हेक्साइल. सो C6H13 हेक्साइल अल्कोहोल. राईट. आणि C8H17 म्हणजे काय? ऑक्टाइल अल्कोहोल. राईट. बरोबर. आलं? काही प्रॉब्लेम याच्यामध्ये? क्लिअर. ओके. देन just write those. So first family was alkyl halide. Second कुठली होती? alkyl alcohol. अतिशय सोपी आहे. तिसरी घेऊया. ॲटलिस्ट 3 फंक्शनल ग्रुप आपण आज घेऊया आणि मग तुम्हाला ती थीम कळली की देन विल मूव इन द नेक्स्ट लेक्चर. अल्किल अमाइन. अमाइन. मुद्दाम म्हटलं एवढं स्पेसिफिक अमाइन. न याच्यासाठी म्हटला तुम्हाला कळेल पुढच्या मे बी पुढच्या लेक्चरमध्ये की का बरं तो मी न वर स्ट्रेस दिला होता. सो अल्किल अमाइन. आता हा फॉर्म्युला कसा असतो तर अल्किल आहे म्हणून ऑब्व्हियसली R तर येणार त्यामध्ये आणि त्याला जोडला जातो NH2. ठीक आहे ना. आता इथे असलं नसलं कन्फ्युजन एक्सलंट, पण काही पोरांना हे कन्फ्युजन असू शकतं. ओके.
की का मॅडम हे अमाइन म्हणल्यावर तुम्ही अमोनियाचा NH3 का नाही वापरला. तर बाळांनो मी काय केलंय ऍक्च्युली, व्हॉट आय हॅव डन, मी अमोनियाचं चित्र काढलं. आता अमोनियाची सगळी स्टोरी तुम्हाला बॉन्डिंग मध्ये माहिती आहे की अमोनिया कसा असतो, काय काय त्याच्यामध्ये असतं. हे 3 बॉन्ड्स आहेत राईट. आपण काय करतो अमाइन तयार करताना या 3 हायड्रोजन पैकी कुठला तरी एक हायड्रोजन काढून टाकतो आणि त्याच्याऐवजी काय लावतो मला सांगा, आर. समजलं मी काय बोलली आता, की अमोनियाचा बेसिक फॉर्म्युला काय आहे, NH3 आहे. NH3 मधनं एक हायड्रोजन काढून टाकला आणि त्याच्याऐवजी काय लावला आपण, आर. सो म्हणून याचा फॉर्म्युला कसा आला, RNH2 नॉट 3. काय फॉर्म्युला आहे, RNH2. क्लिअर. ओके. सो दिस इज अबाउट अल्किल अमाइन. येस, टेल मी व्हॉट शुड बी द फंक्शनल ग्रुप. काय येणार इथे, डॅश NH2. बरोबर. या फंक्शनल ग्रुपचं नाव असतं अमायनो. सी हे त्याच्या फॅमिलीचं नाव आहे. नाही तुमचं फॅमिलीचं नाव काहीतरी असेल, जसं माझं सरनेम नवले आहे, पण म्हणून काय मी नवलेच नाहीये, मी शिल्पा नवले. ठीक आहे ना. सो तसं या ठिकाणी इथे कंप्लीट फॅमिलीचं नाव अल्किल अमाइन आहे, पण यातल्या फंक्शनल ग्रुपचं नाव फक्त कोण आहे, अमिनो आहे. सो फंक्शनल ग्रुपची नावं त्याच्याप्रमाणे असतात. सो इज इट क्लिअर. काही शंका याच्यामध्ये. ठीक आहे. लेट्स टेक द एक्झाम्पल. यू अगेन डू इट. हे 3-4 एक्झाम्पल तुम्ही करा. फर्स्ट इज C3H7-NH2. राईट द नेम. जितकी प्रॅक्टिस तुम्ही इवन आता मी दिलेल्या एक्झाम्पलचीच प्रॅक्टिस तुम्ही केली पाहिजे असं नाही आहे. तुम्ही रॅन्डम कोणताही कंपाऊंड घेऊन आवडीने त्याचा फॉर्म्युला लिहू शकता. बसल्या बसल्या हे कामं होतात. थोडक्यात बसल्या बसल्या ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा अभ्यास होतो. इन अवर 12th स्टँडर्ड आमचे जे ऑफ पिरियड्स असायचे, ऑफ क्लासेस असायचे, त्यावेळेला आम्ही ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा अभ्यास करायचो. स्टील वी स्कोर्ड आउट ऑफ मार्क्स इन ऑर्गॅनिक. ओके. सो थोडक्यात सांगण्याचा उद्देश मला असा होता की वेळ जेव्हा केव्हा अवेलेबल असतो त्यावेळेला तुम्ही हे उरकून टाकायचं असतं असले अभ्यास. दे शुड नॉट बी. हा, बट ओनली थिंग इज तुम्ही लिहा त्याचे नाव, मी बडबडते मध्ये. ओनली थिंग इज की डेली ऑर्गॅनिक केमिस्ट्री करायला लागतं. तुम्ही आज केलं मग 20 दिवसांनी जर ते बघितलं तर ते काही माहित नसतं की असं काही शिकलोय आपण. ओके. सो इट्स लाईक मॅथ्स. डेली यू हॅव टू रिवाइज, किती असू दे. ठीक आहे. झालं लिहून. फाईन. व्हॉट इज द फर्स्ट नेम. काय येत आहे, प्रोपाइल अमाइन. व्हेरी गुड. सो इट इज प्रोपाइल अमाइन, प्रोपिल अमाइन, प्रोपाइल अमाइन. व्हॉट इज दिस, C10 मगाशी लिहिला होता, डेकाइल. डेकाइल अमाइन. पाठ करून टाकायचं हे ग्रुप. बरोबर. डेकाइल, DECYL. डेकेन. डेकेन म्हणजे 10. हे बघा इथून आहे ना, इथून खूप गंमत आहे याची. पेंटा 5, हेक्सा 6, हेप्टा 7, ऑक्टा 8, नोनॅ 9 आणि डेक्या 10. ओके. So C5H11 is what it is, pentylamine. What is the formula, C5H11. So now काय येणार, pentylamine. कळलं. Any confusion? So all of you got these 3 functional groups. Okay. We'll revise. पहिला कोणता घेतला होता आपण, अल्किल हलाइड. जनरल फॉर्म्युला काय असतो, R-X आणि फंक्शनल ग्रुप काय असतो, फक्त -X म्हणजे हॅलोजन. त्यामुळे तुम्ही नाव नसेल लिहिलं तर यू कॅन राईट डाऊन, हॅलोजन आहे म्हणून. त्यानंतर सेकंड वॉज अल्किल अल्कोहोल. व्हॉट इज द फॉर्म्युला, R-OH आणि फंक्शनल ग्रुप काय येणार, -OH. आणि तिसरा कुठला आहे, अल्किल अमाइन. फॉर्म्युला R-NH2 आणि फंक्शनल ग्रुप -NH. बरोबर. ठीक आहे. सो आता होमवर्कसाठी मी काही एक्झाम्पल देईन. फक्त मी आता इथे मी काय केलं तो माहिती का तुम्हाला, की इथे मी फॉर्म्युला लिहिला होता आणि तुम्ही नावं लिहिली. आता मी घरच्यासाठी तुम्हाला उलट देणार आहे. मी नावं लिहिणार आहे आणि तुम्ही फॉर्म्युला बरोबर टाकायचं आहे, म्हणजे लिहायचं आहे. सो प्लीज शेअर युअर आन्सर्स विथ मी सो दॅट आय विल अंडरस्टँड. ओके. मी इथे लिहिते, राईट द मॉलिक्युलर फॉर्म्युला. मॉलिक्युलर फॉर्म्युला म्हणजे त्या कंपाऊंडचा जो काही फॉर्म्युला येणार तो तुम्ही लिहा. फॉर्म्युला. येस. फर्स्ट इज व्हेरी सिंपल. आता मी तिन्ही ग्रुप मिक्स करते,
कारण आपल्याला 17 मिक्स करायचे, आज तर 3च करतोय आपण. राईट देन दिस इज अ स्टार्ट. ही नीट तुम्ही केली आणि तुम्हाला आवडली, आय एम व्हेरी शुअर तुम्हाला ऑर्गॅनिक केमिस्ट्री आवडायला लागेल, झेपेल पुढे. नाहीतर ते फार त्रासदायक होत. एकदा त्याचा प्रोपाइल अमाइन, इट मे हॅपन की त्याच्यात एखादा परत आला, हरकत नाही. तो हेक्साइल आयोडाइड, then heptyl chloride, then ethyl amine, nonyl alcohol. ओके, आणि 2 अजून घेऊया, म्हणजे 10 होतील पूर्ण. हार्डली 10 मिनिट्स वर्क, किंवा इवन नॉट इवन 10 मिनिट्स, जेवढा लिहायला वेळ लागेल तेवढाच, जर तुम्हाला ग्रुप्स माहिती असतील. त्यानंतर ब्युटाइल आयोडाइड, अँड लास्ट पेंटाइल अल्कोहोल. ओके, ठीक आहे. So please solve these examples, okay, and revise all the things. I hope याच्यामध्ये काही कन्फ्युजन नसावं तुम्हाला. जर चुकून काही असलं तर आय एम देअर, यू कॅन ऑलवेज आस्क मी युअर डाऊट्स. फाईन, इफ नॉट व्हेरी गुड. ठीक आहे. सो मस्त करा. आपल्याला पुढचे फंक्शनल ग्रुप, आता हे पुढचे सगळे जे लेक्चर्स आहेत हे असेच आहेत, राईट, फंक्शनल ग्रुपचेच आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला सगळे फंक्शनल ग्रुप कव्हर करायचे. आणि आता पहिलं लेक्चर होतं म्हणून आपण एक ग्रुप असं लिहिले किंवा काय केलं. नेक्स्टमध्ये आपण असं नाही, आपण डायरेक्टली फॉर्म्युले लिहिणार त्याचं. ओके, फाईन. सो एन्जॉय, हॅव अ नाईस डे. लेट्स स्टॉप हिअर.